हर घासून काय घासून सर्व ओके मध्ये करणार कारभार. माझे प्रतिस्पर्धी शाहीर सकवाळ बुवा तसेच राकेशजी महाराज बारी संपेपर्यंत जायचं नाही. त्या भगवान पांडुरंगाची मला आण आहे. मी तुम्हाला तेव्हा सांगत नाही की माझ्याकडे काही शाहीर विजय कोळेकर पडवळपूरचे अशा नामवंत शाहीर सापडा झालाय बुवा. आणि ते पण असं नाही भगवान समोर आहे हातात हात मध्ये पाताळले बुवा. तू काय झाटकी बत्ती आहे समोर. सच्चा गुरुचा चेला आहे सापडा घालवली शेप. तेव्हा सांगत नाही चांगल्याशी चांगला आहे. या ठिकाणी नवनाथ दादा आहे त्यांना माहिती आहे माझी काय ताकद आहे. वाट पुण्या ठिकाणी पूनम आगरकर कार्यक्रम करूया तर साधी गोष्ट नाहीये. अरे तू पण झाटकी मुली माझ्या समोर. आज हा देवाचा गाभारा आहे म्हणून तो शांततेने बारी करतोय. तू ओपन ना भेट परवा. तुमची काय लायकी आहे ना मला बरोबर काढतो लक्षात. या ठिकाणी माझे मित्र निलेश खांडेकर यांनी 100 वर्ष दिले मला धन्यवाद. असेच बुवा काय कमावलंय आणि काय कमावलंय ना यांना माहिती आहे. आणि या रसिक मला माहिती आहे आपण काय शिजलं आणि काय कमवून ठेवलं या ठिकाणी. माझा बंधू चुकून नाव राहुल गेलंय संदीप दादा निर्मल यांना शाहिरी मानाचा मुद्रा राहुल गेलाय. बुवाचा समाचार अगदी वेळ आहे ना तुमच्याकडे बघा. हा बुवा थांबायचंय. बुवा म्हातारा आहे का टणका आहे हे तुम्ही आम्ही पाहिले ना. अरे बुवा माझ्यासारखा एवढा पहाडी आवाज काढून दाखवा मी चिठी धावशी. अरे एका संघ 3-3 तुम्ही. हा अरे मग असेल बुवा वनमाई शो करायला शिका. काय हे मी प्रवेश आहे मी हा मी देव कशाला मारायला. शक्ती तुर्या म्हणजे तुझ्या तूच बच्चा आहे मला बोलतोय. बुवा नाच भारूड नमन माझ्या युट्यूबला कार्यक्रम बघ. आणि मला बुवा म्हणतोय की हा फक्त मायाबरोबर माझा कार्यक्रम करतो. बुवा विजय कुळेकर कार्यक्रम आहे तो युट्यूबला कार्यक्रम आहे तो बघ वाकून झाला. तुझं डोळं गेलं असतील आता. हे तो समाचार माझ्यावर भरपूर आहे. बुवा तुम्ही माझ्या गुरुला नालायक बोलताय की आया बहिणींची सन्मान राखत नाही. मी या गाभाऱ्यामध्ये पहिला सांगितलंय माझी गवळण घासून असणार. आणि ते मी माझ्या आई समोर माझ्या बहिणी समोर हे प्रश्न पहिला मांडले आणि नंतरच मी गागी केली आहे. खरं आहे का खोटं आहे. कारण का ही गवळण ही प्रेमाची आता काय
गावात यायचं तर लय मजा येते, जरा पोट बी जरा फुगत. नालायक, माझा गुरु नालायक आहे. अरे तो आज शक्ती तुझ्याचा बाप आहे, बाप शाही रत्नागिरीची वाका. अरे तू काय सगळ्या झाटकी पतीच्या समोर. जेव्हा पुण्यातला कार्यक्रम केला ना पुण्यामध्ये, बुवाचा बरोबर 11:30 वाजता बुवाचा फोन आला, बुवा कार्यक्रम चांगला झाला, छान झाला. बाईचा प्रश्न उत्तर द्या, माझा कार्यक्रम 27ला. आणि काल कार्यक्रम झाला प्यात्यामध्ये, आपल्या साखरमध्ये, चोरवणीमध्ये. आणि त्या बाईचा काल बुवाने विषय फोडलेला आहे. ही माया ममता शाही माझ्या गुरुवारांची माझ्यावरती आहे. आणि 1/2 विश्वकर बुवाला कधी वन बुवा फोन लावून विचारा की सूरज हरेकर बुवा तुमच्या इथे कधी गाणी आणा लिहितोय, तो काय. जे माझ्या अल्पक्षा बुद्धीने जे मला सुचतं ते बुवा मी लिहितं. आणि माझा जो भाऊ आहे, माझा भाचा आहे, तो गुरु समान आहे. तोही गायकी, तोही गीत रचतो. हा दुसरा आणायचा नाही, तू दिलं, मी दिलं. जे बुवानी या समाज सुधारक सीताराम कांडेकर यांच्यावरचे गीत रचना केले. बुवा हे तुमचं गीत तुम्ही जेव्हा अंतरा गायला तेव्हा समजलंय हे आधी कुठल्या तरी लोकसेवकाला मारलेलं आहे, फक्त नाव चेंज केले त्या. जाग्यावर गीत रचना काय असते ना, हे मी तुम्हाला दाखवतो. हा छोटा बच्चा रत्नाकर भाकड बुवांच्या आधिपत्याखाली आम्ही बारी करत असतो. बुवा तुम्हाला कीर्तन हे आता कोण ठेवत नाही तुमची, म्हणून हे शक्ती तुला घुसले. कीर्तनाच्या सुपाऱ्या भेटत नाही, म्हणून हा शक्ती तुला धरलेला आहे. आणि इथे या रंगमंचावर जो कार्यक्रम ठरला होता, पहिले शक्तीवाले शाहीर आदित्य मोरे विरुद्ध तुरेवाले शाहीर सूरज हरेकर, का तो रद्द का झाला, कारण सचिन कदमचे शिष्य आदित्य मोरे या आमच्या रत्नाकर भागांच्या शिष्यासमोर कार्यक्रम घेत नाही, त्यांची हातभर फाटते. आमच्या गुरु लय सालपटा उडवला ना त्यांची. पण आज या ठिकाणी आदित्य मोरे पण या रानात उभे होते. अरे लाजा वाटू दे जरा, लाजा. सुपारी भेटली नाही म्हणून येऊन उभा राहायचा कडेला. कुठं गेला वाटतं, हा पडला ना असेल. हॅलो, ऐका परेश आमरे ज्यांनी ते गीत इथं गायलं, त्यांचा जरा गुखा, त्यांचा आवाज पाहिला. या कीर्तनकार बुवा मांडी घालतो, झेटाचा ज्ञान नाही, पुस्तकं वाचलेली नाही, मी चोख बोलतो. कारण बुवान लायकी काढले, आसक्ती तुला झालाय. अरे हा माझा मामा 7वी 8वीला असल्यापासून नमुना भारुड केलेले आहे, चांगला अभ्यास आहे. हा तुम्ही आता शक्ती तुला झाला आणि आम्हाला शिकवताय. हे समाजसुधारक सीताराम कांदेकर आहेत, त्यांच्या वर्णाचे ही जाग्यावरती कधी स्वतः काढला नाही, लक्ष ठेव. फक्त पुढे तुला समाचार घेतो बरोबर. कपले समाजा प्रती ते ताना भूक विसरून निघाले, कपले समाजा प्रती ते ताना भूक विसरून निघाले, कुणबी समाजाचे भूषण, कुणबी समाजाचे भूषण सीताराम कांदेकर, कुणबी समाजाचे भूषण सीताराम कांदेकर.
असं कवित्व जाग्यावर पाहिजे. तुम्हाला माझी कटिंग पण जमली नाही दिदी, सांगा तुम्ही माझ्या गवळी कटिंग दिली का? तुमच्या शब्दाला मी कटिंग दिले जाग्यावरती, आणि तुम्ही आम्हाला सांगताय की शक्ती तुरा काय तुम्हाला जमणार नाही म्हणून. गोवा नवरात्रीचे कार्यक्रम आता बुकिंग आहे. हे जे माझं पहिलं वातावरण पुन्हा गेल्या 2018 मध्ये नवरात्रीचे 9 दिवस बुकिंग होतो. लक्षात ठेवा, ही खासियत शारी सोज हरेकरची लक्षात ठेवा. हे असं उष्णपासनं आलं उभं नाही करायचं. त्या बुवाला दिसत नाही आता असं. मला एकच खंत या ठिकाणी वाटली, आदित्य बुवा तुम्हाला राग येईल पण या ठिकाणी तुम्ही उभं राहायचं नव्हतं. तो दादा जो परिदादा आहे तो उभा राहिला, मला मान्य आहे ते मी ऐकू शकतो, परंतु राहायचं नाही उभा का? ती लायकी नाही आहे. आज या आयोजकांनी तुम्ही तोंडावरती मांडली, त्या बिचाऱ्याने जायचं कुठं? ते सारखे दादा मला फोन करे, काय बघा कुठं होतोय काय, त्यांचं नियोजन तेवढं नव्हतं. तुम्ही कार्यक्रम घेऊन महिना झाला आणि 14 तारखेला सांगताय की बुवा आमचं जमणार नाही म्हणून. कार्यक्रम करायचा असेल ना बुवा, कार्यक्रम ठासून करायचा, पण हिथं उभं नाही राहायचं. लक्षात आलं ना? हा, तुम्हाला महाकाल बोलले शिष्य झोपतात ना, मग कार्यक्रम घ्यायचा, इथं उभं पण राहायचं नाही. कार्यक्रम आता सकाळ बुवाचा माझा आहे. तुमचा आवाज असेल पहाडी, त्याला मी धुकाळत नाही आहे. सकाळ बुवा तुमच्या जर गाणी दम असेल ना तर बुवा इथे येऊन मला फक्त मी ज्या आवाजामध्ये गातोय त्या आवाजात तुम्ही गायकी करून दाखवा. मागे ते हरले रंगमंचावरती. अशोक मोडक, श्रीराम मंडळ शेळडी हेदवाडी, माजी अध्यक्ष यांच्याकडून 501 रुपये बक्षीस आहे. त्यांनी समाज याच्यावरून गीत गायलेलं आहे, त्यासाठी 500 वकील मंडळामध्ये तसं प्रेम राहू दे. धन्यवाद. अरे कागदावर ना शाही काय कामाची, अरे पाजी न वस्त्राला दूध ती काय काय कामाची, की पाजी न वस्त्राला दूध ती काय काय कामाची, आणि माझ्या सारखा पुरुष झेपे ना हा बुवा काय हो कामाची. दिस सोन्याचा उगवला जैतपाताच्या मैया, जातो नसताना घरी तिच्या सोबत घेऊन चंद्राची. आवाज अहो चांगलीच झाली म्हणजे ती बघा या राजेंद्राची. आज हो चांगली झाली पाहिजे ती बघा राजेंद्राची.
अरे दुसऱ्या संगे हात मिळवताना तो हात राईट पाहिजे की दारू पिणारा बेवडा की दारू पिणाऱ्या बेवड्याला म्हणायला तो रोज हिट पाहिजे आणि हा सामना बरोबरीच सुटायला अप्रतिस्पर्धी टप फाईट पाहिजे केला हरी तुझ्या गावात करीत पचरेचा रंग बघा महाराजाचा होई भंग सगळा या राजेंद्राचे रंग मग तुझ्या संग तुझ्या मग सांग तुझ्या संग सांग राजेंद्रा संग मग सांग तू तुझ्या संग आहेत किती वा त्या संग बायका आहेत तिथे मला सांगून दे करी कपचेरीचा बेरंग त्या महाराजाचा होई भंग बघा या राजेंद्राचा रंग मग तू सांगा किती बायका तुझ्या संग मग तू सांगा किती बायका तुझ्या संग मग तू सांगा बुवाचा विषय या ठिकाणी काढायचा नव्हता पण बुवाने मला लायकी काढली बुवा माझी लायकी आहे ना त्या युट्यूबच्या माध्यमातून समोर दिसत तुम्ही आज मला माझ्या हद्दीचे भार जायला केलं लक्षात ठेवा मी शांत चित्तेने पहिली बारी केली आया बहिणीचा सन्मान राखला या आयोजकांचा सन्मान राखला आणि बुवा तुम्ही मला सांगायचं फोनवरती की बुवा हबब मी आहे माझा कीर्तनाचा विषय काढायचा नाही बुवा आया बहिणींचा प्रवचन करायचं सोडून हा नको धंदा तुम्ही करू नका लक्षात मला बरंच तुम्हाला बोलायचं आहे पण मला माझा सांगतोय जाऊ दे घासून पण नकोय कसं आहे एखादा सन्मान ठेवलं पाहिजे मान ठेवलं पाहिजे ते ठेवतोय बुवा म्हणले शास्त्र आधारे गायत नाही बरोबर ना बोलले ना शास्त्र आधारे काय बुवा बोलत नाही म्हणून बुवा शास्त्र सांगतोय राम जेव्हा हरणाच्या शोधात गेला होता तेव्हा लक्ष्मण हा सीतेच्या रक्षणासाठी त्या पर्णकुटीच्या बाहेर उभा होता लक्ष्मण सीतेला त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर जायचं नव्हतं म्हणून तो त्याच्या रक्षणासाठी तिथे उभा होता आता राखण करणार कोण राख्या बरोबर ना बोलायचं का नाही तुम्ही सांगायचं म्हणून काय बुवा विषय मांडलाय लक्ष असू द्या गेला शोधा सरणाच्या घरी ठेवून बारक्या कोण लक्ष्मण हा रामाचा बारका भाऊ होता त्या बारक्याला बाहेर ठेवून राम हरणाच्या शोधात गेला होता शास्त्र ऐका होता गेला शोधा सरणाच्या घरी ठेवून बारक्या ठेवून लक्ष त्या वहिनीवर सीतामाई त्याची वहिनी तिच्यावर लक्ष ठेवून दारात कोण होता बारक्या लक्ष्मण राखण करणारा राख्या म्हणून काय म्हणायचं आहे ठेवून लक्ष त्या वहिनीवर होता दारात हा राख्या ठेवून लक्ष त्या वहिनीवर होता दारात हा राख्या ठेवून लक्ष त्या वहिनीवर होता दारात हा राख्या ठेवून लक्ष त्या वहिनीवर होता दारात हा राख्या
हल हॅलो राकेश भाऊ बोलून गेले की बारी अशी करणार असाल तर मी पुढच्या बारीत उभं राहणार नाही. राहू नका ना. सकपाल भाऊ आहे बघू आम्ही उजर काय करायचं. तुमची काय काम गरज आहे. टॅक्सी बसली राजाची राजनी दिवसाला रात्री शस्त्र राहती. बघा एक राकेश भाऊ शहर आहे. अरे राकेश बुवा जास्त आकडू नको. अरे राकेश बुवा जास्त आकडू नको. अरे कोय कोय करायला विन बुवा हा भाद्रपद महिना विसरू नको. भाद्रपद महिना कसला आहे. कुत्राने कुत्रीचा असा अडकेवीन ना परत सुटणार नाही. दिवसाला रात्री शस्त्र राहती. दिवसाला रात्री शस्त्र राहती. मरली हृदयाच्या होनियती. रक्त कलता दोन हो मांड्यामध्ये. रक्त कलता दोन हो मांड्यामध्ये. फुलला नाही हो रंड्यामध्ये. कलता दोन हो मांड्यामध्ये. फुलला नाही हो रंड्यामध्ये.
कडून 100 बक्षीस आहे. धन्यवाद म्हणा. बरे कामावर जायला राशील राजा, अरे या माकडांचा एका हाताला हलवतील काय, अरे वा एका हाताला हलवतील काय, येऊन माझी उपटशील काय, एका हाताला हलवतील काय, येऊन माझी उपटशील या ठिकाणी आणि सदा सर्वदा घेऊन गेले. बुवा तुम्ही संप्रदाय आहे सदा सर्व कधी घ्यायचं असतं काय बुवा, भरपूर बोलायला की जाऊ दे मरू दे विषय सोडून द्या. समाचार तुमचा मी घेणार आहे बरोबर पुढच्या वारीमध्ये. काय या ठिकाणी राज दादा सावंत या ठिकाणी एक गीत घेणार आहे, परंतु एक कोकणावरून दादा भाषा गीत घेत आहे, ते नाव तुम्ही यायचं आहे. हा जे आपल्या कोकणाचं वैशिष्ट्य आहे त्याला अनुसरून एक गीत मागलेलं आहे. लक्षात बाप्पाचं जल्ला मेल्यात हायले गोडी, इतकी प्रसिद्ध आहे जाकडी. जल्ला मेल्यात हायले गोडी, इतकी प्रसिद्ध आहे जाकडी. आंबा फणस मित्र खाडी, या सह्याद्रीच्या पहाडीत गावात वाडी, म्हणून माझ्या कोकणाची गोडी. सह्याद्रीच्या पहाडीत गावात वाडी, म्हणून माझ्या कोकणाची गोडी. या ठिकाणी पुन्हा एकदा मंडळाचे हॅलो